स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. मॅडम एक्सक्यूज मी, हे सॅलिसबरी पार्क हेच आहे का? हां, इथे रविराज बंगला कुठे आहे काय माहिती आहे का? इथून आता तुम्ही लेफ्टला गेलात ना की उजवीकडचाच बंगला. प्लीज तुम्ही म्हणजे तुम्हाला नक्की माहिती आहे का? नाही, कारण मी मगासपासून इथे फिरतोय, मला चुकीचे ॲड्रेस सांगितले जातात म्हणून म्हणतो. एक्सक्यूज मी, तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, नाही तर स्वतः जाऊन शोधा. अरे प्रॉब्लेम काय नाही, पुण्यातली लोक व्यवस्थित ॲड्रेस कधीच सांगत नाही म्हणून म्हणतो. ठीक आहे, मी शोधतो, पण ठीक आहे, ओके, थँक्यू. अभि, काय शांत शांत बसलीस, काय झालं? आज सौरभ भेटला होता. काय काही बोलला नाही? त्यांनी केला प्रयत्न, पण मी काही रिस्पॉन्स नाही दिला. तो काय म्हणाला? काही नाही, म्हणत होता ऊन आहे खूप, सोडतो तुला, अजून बरी दिसत नाहीयेस, टेक केअर वगैरे वगैरे. असं? मी खूप तुटक वागले त्याच्याशी. म्हटलं मी माझं घरच उन्हात बांधलंय, आता मला सावली सहन होत नाही. मग वाईट वाटलं बहुतेक त्याला. म्हणाला की तुझं जे काही झालंय त्याला मी कारणीभूत आहे, त्याचा सल वाटतो. मला नंतर वाटलं उगीच बोलले मी त्याला. अभि, नुसतं नो थँक्स असं म्हणले असते तरी चाललं असतं ना. सलील, हे तू आत्ता म्हणतोयस. तुला किती राग आहे त्या माणसाचा, किती कडवटपणा आहे. ठीक आहे, पण तो सगळा पास्ट टेन्स होता. तो आता तुला काही त्रास देत नाही ना, आणि आता काही संबंध पण नाही ना. तरी पण हल्लीचं त्याचं वागणं जरा, म्हणजे बघ ना, हॉस्पिटलमध्ये फुलं काय पाठवली, थांबून मुद्दाम माझी चौकशी. कदाचित त्याला पश्चाताप सुद्धा झाला असेल. हे असंच असतं, माणसाला नेहमी नंतर उपरती होते, आणि तोपर्यंत वेळही गेलेली असते. पण पश्चाताप होणं हे सुद्धा मॅच्युअर्ड होण्याचंच लक्षण आहे ना. पण मला असं वाटतं की त्याच्यावर आता विचार करायला काहीच हरकत नाही ना. तुला खरंच असं वाटतं? का नाही? अगं, अनेक कपल्स सेपरेशन नंतर अंडरस्टँडिंगने पुन्हा एकमेकांचे चांगले मित्र होतात.
कॉफी नकोय ग मला. घे ना. अगं नकोय, घेतलीये मी, सुगंधाने दिली होती मला. सकाळी सुद्धा सुगंधाच्याच हातची कॉफी प्यालीस तू आज. हा मग प्याले, काय प्रॉब्लेम आहे तुला? प्याले ना मी. एक्सक्यूज मी. येस. हॅलो, तुम्ही इथे? मी इथेच राहते. आणि तुम्ही जो मगाशी पत्ता विचारला होता तो मी बरोबर सांगितला होता. पण हे शशांक नेरुरकरांचं घर आहे ना? हो. आणि बाय द वे मी शशांक नेरुलकरांची बहीण. म्हणजे तू तू देवयानी? तुम्ही तू सौरभ जहागीरदार. कमाल आहे. अरे किती बापरे. वर्षांनी पाहिलं त्यामुळे मला तरी वाटलं की चेहरा ओळखीचा वाटत होता. नाही, आणि मलाही वाटलं. चांगलाच बिझनेस वाढवला शशांकने. पण खूप कष्ट घेतले त्याने. सुरुवातीचा काळ तर खूप कठीण गेला. त्यातून बिझनेसची फॅमिली बॅकग्राऊंड नसल्यामुळे थोडं चाचपडायला होतं. अंधारात आपल्याला नाही का होत. त्या मनाने माझं सेलिंग जरा स्मूथच झालंय. त्यातून दादाचा स्वभाव तुला माहीतच आहे. बिझनेसचं टेम्परामेंट कधी नव्हतंच त्याच्याकडे. कॅल्क्युलेटिव्ह मूव्सपेक्षा इम्पल्सना कौल देणारा माणूस तो. पण गेल्या काही वर्षामध्ये खूप बदलला. मलाही बदल दिसतोय त्याचा. अरे एवढ्यात पोचलास पण तू घरी? बराच वेळ झाला का? नाही नाही नाही, देवयानीशी गप्पा मारत होतो जरा. अरे किती वर्षांनी भेटतोय सौरभ आपल्याला. अरे खरंच शशांक, तू भेटलास आणि जाणवलं की मी जगापासून पूर्ण तुटलो होतो रे. पण मी आणि बिझनेस बस. पुन्हा नवीन बिझनेसेस, नवीन कॉन्टॅक्ट्स, तेच सोशलायझेशन्स. पण ह्यामध्ये आपल्या जुन्या जगापासून आपण इतके तुटतो आपल्याला कळतच नाही. मेनी टाइम्स इट्स अ बून. अ बून? अरे करायचंय काय ती भूतकाळातील भूत मानगुडीर बसून? हा अरे जगा लेको जगा, प्रेझेंट मध्ये जगा. मजा करा, खा प्या, मजा करा. उद्याची चिंता नको, कालची दुःख नकोत. काम काम आणि काम, भरपूर काम करायचं. इतकं काम करायचं की पार नाकातोंडात पाणी जाईपर्यंत काम करायचं. दमछाक होईपर्यंत काम करायचं. म्हणजे बिछाण्यावर पडलो की शांतपणे झोप लागते. आणि मग दुसऱ्या दिवशी उठलो की फ्रेश डे. ए सौरभ, कॉफी घेणार? चल ना. अरे कॉफी काय, खायला घाला काहीतरी. हो चला. चला. माई कोण आलं बघितलंस का? कोण रे? सौरभ, माझा कोल्हापूरचा दोस्त. सौरभ, किती दिवसांनी बघते तुला. कसं ओळखावं रे? पूर्वी यायचास तेव्हा लहान लहान मुलं होतात, नुकतीच मिसरुडं फुटलेली. आणि आता मिशा काढलेले बापे. बर. काय का देवयानी, तू पेंटिंग करायचीस ना? मला आठवतंय तुझं एक जुनं पेंटिंग होतं माझ्याकडे बरीच वर्ष. नाही, आता तेवढीशी उसंत नाही मिळत. हो ना, आता ती समाजसेविका झाली आहे त्यामुळे. आणि तुझं सतार वादन रे, काय वाजवायचंस तू सतार. युनिव्हर्सिटी लेवलला तर तू दुसऱ्या कोणाला ट्रॉफीज घेऊ द्यायचा नाहीस. अमेझिंग होतस तू. सोडून दिलं सगळं. आय लेफ्ट इट बॅक. नो मोर म्युझिक इन माय लाईफ नाव अँड henceforth. राजू, मला तुझ्याशी बोलायचं आहे जरा. बोल ना मग. तू अशी का वागतेस माझ्याशी? अशी म्हणजे कशी? अशी आडमुठेपणानं. मी आडमुठेपणानं वागते? वा आधी.
मानला तुला? हे बघ बघ बघ, हे असं तिरकस बोलतेस माझ्याशी. उंटाच्या तिरक्या चालीसारखं वागण्यापेक्षा तिरकस बोलणं चांगलं. राजू, मी काय तिरका वागले? चांगलं माहितीये तुला. का उगाच तुला माझ्याच तोंडून ऐकायचंय? प्राजक्ता, अगं काय झालंय काय तुला? परवा अनिश येईपर्यंत तर बरी होतीस की. अनिश अनिश अनिश, तू नाव घेऊ नकोस त्याचं. मित्र माझा होता तू. तू हिरावून घेतलायस त्याला माझ्यापासून गोड गोड बोलून. कसली ग मोठी बहीण तू, केसानं गळा कापणारी. माझ्या सुखाची काळजी वाहत होतीस ना तू. माझं त्याच्यावर किती प्रेम आहे हे तुला माहित नाहीये. मग आता तुझं त्याच्याशी लग्न व्हावं म्हणून प्रयत्न करतेस? हे प्राजू, नाही काय? परवा काय चाललं होतं तुझं? शी, माझ्या मित्राला नादी लावून माझा विश्वासघात करणारी बाई तू. शट अप. ढोंगीपणाचा कळस झालाय नुसता. मी तुमच्या दोघांच्या मध्ये येणार नाही असं असं मोठ्या तोंडाने सांगून निघून गेली होतीस ना दिल्लीला. मग का आलीस परत? का आलीस? भीती वाटली ना तुला? मी अनिशला तुझ्यापासून हिरावून घेईन असं वाटलं ना तुला? दिसले का सगळे रंग दिसले तुझे. तिथं आल्या आल्या बिनदिक्कत त्याला मिठा मारायला लाज नाही वाटली तुला? बाबा स्वार्थी नीच बाई. कर ग, तू कितीही चाळे कर त्याच्याशी प्रेमाचे, पण अनिशला तुझ्यापासून हिरावून घेतल्याशिवाय मी राहणार नाहीये. कळलं ना तुला? ती काय होते तुला आधी? काय होते ती काय होते? हॅलो अनिश. अनिश, अगं बोल ना, काय नुसतं माझ्या नावाचा जप चालवलायस? बोल काय ते. अनिश तिला बरं नाहीये रे. बरं नाहीये? कोणाला आसावरीला? हो, तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. काय? हॉस्पिटलमध्ये? कुठल्या? बाबा डबा. हा? डबा द्या. शेवटी गेलात ना राजेशला भेटायला. तर तू वावगं काय आहे? तुझा तो चांगला मित्र आहे आणि मी त्याच्याकडे काही पैसे मागायला गेलो नव्हतो. काम मागायला गेलो होतो, नोकरी मागायला गेलो होतो. बाबा तुम्ही त्याच्याकडे जाण्याबद्दल किंवा काम मागण्याबद्दल माझी तक्रार नाहीये, पण आत्ता कशाला नोकरी करायची? त्यात का बिघडलं? वास्तविक यापूर्वीच करायला हवी होती. हे बघ, माणसानं शेवटपर्यंत काम केलं पाहिजे. बाबा पण मी नोकरी करतेय ना. बरं आता कुणालाही परत शिकायला गेलाय, तशी काळजी करण्याची गरज नाहीये. होईल सगळं हळूहळू नीट. छान. म्हणजे तू नोकरी करायचीस आणि आम्ही आरामात बसून खायचं. नाही नाही, अगं चांगले 4,000 रुपये मिळत आहेत, कशाला सोडायचे? बाबा तुम्हाला जमेल का आता? न जमायला काय झालं? थोडीच ओझी व्हायची आहेत.
साधं बैठं तर काम आहे, सहज जमेल. पण प्लीज तू मात्र नाही म्हणू नकोस. ठीक आहे, आता तुम्ही ठरवलंच आहे तर. आता कसं बोललीस? अं? निघू? बाबा नीट जा. अगं मला काहीतरी काम केल्याचं समाधान मिळू दे ना. हो, पण फार दगदग करू नका. बेटा तू माझी अजिबात काळजी करू नकोस. हा, निघतो. तू बोलत का नाहीयेस? असं अचानक काय झालं आसावरीला? मला माहित नाही रे, जे आम्ही दोघी अशा बोलत बसलो होतो आणि अचानक तिला त्रास व्हायला लागला खूप. म्हणजे कसं तरीच व्हायला लागलं आणि कोसळलीच रे ती. म्हणजे तिला काही चक्कर वगैरे आली का? कशामुळे? काय झालं सांग ना काहीतरी नीट. ते छातीत दुखायला लागलं तिला. छातीत दुखायला लागलं? हो, म्हणजे तिला हार्टचा प्रॉब्लेम होता. हार्ट प्रॉब्लेम? हो, कधीपासून? आधीपासूनच. म्हणजे 4-5 वर्षांपूर्वी त्रास झाला होता एकदा तिला, नंतर कधीच त्रास नव्हता झाला. पण मग मला आधी का नाही सांगितलंस तू? काय झालं असतं? काय उपयोग होता? उपयोग काय? आपण चांगल्या डॉक्टरांकडे गेलो असतो, ट्रीटमेंट घेतली असती. अरे तुला सांगायची तशी वेळच नाही आली ना. डॉक्टर, आमचा पेशंट ऍडमिट आहे, आसावरी, छातीत दुखत होतं. तुम्ही कोण? मी तिचा फ्रेंड आहे, ही तिची बहीण आहे. ओके, मी बोलवणार होतो तुम्हाला. शी हॅज अ मेजर प्रॉब्लेम. शी इज सफरिंग फ्रॉम कार्डिओमायोपॅथी. म्हणजे जेव्हा हृदयाचे स्नायू कमकुवत होत जातात, रक्ताचं पंपिंग नीट होत नाही, आणि आय एम सॉरी टू टेल यू बट इट्स अ क्रिटिकल सिच्युएशन. आणि आजवर याला मेडिसिनमध्ये औषध सापडू शकलेलं नाही. तेव्हा तुम्ही मनाची तयारी करा मिस प्राजक्ता. मिस प्राजक्ता. काय अशा पेशंटचं आयुष्य म्हणजे बोनसचं आयुष्य असतं. केव्हा काय होईल कोणी काही सांगू शकत नाही. सो वन हॅज टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल अँड बी प्रिपेअर्ड ऑल्सो. व्हॉट आर यू सेइंग डॉक्टर? या, इट्स अ फॅक्ट. बट यू सी वी आर ट्राईंग. लेट अस होप फॉर द बेस्ट. प्राजक्ता, रडू नकोस. प्राजक्ता, रडू नकोस. ऐक माझं. सी लिसन ना, आपण आता हॉस्पिटलमध्ये आणलं ना तिला. हां, डॉक्टर्स आहेत ना डॉक्टर्स तिची काळजी घ्यायला. आपण रडलं तर ती कोणाकडे बघणार? लिसन टू मी प्लीज. नाव यू हॅव टू कीप अ कूल हेड. ओके, शांत राहायला पाहिजे. नाही बा, असं नाही सांगत. चल ते बघू, इथे बसूया आपण. या. काहीतरीच होऊन बसले. करायला गेले एक आणि घडलं भलतंच. तिला माझ्या बोलण्याचा इतका त्रास होईल असं वाटलं सुद्धा नव्हतं. खरं तर 4 वर्षांपूर्वी तिला अटॅक आला, त्यावेळी सांगितलं होतं डॉक्टरांनी की तिच्या मनावर फार ताण पडू देऊ नका म्हणून. पण ती नॉर्मल झाल्यावर मी विसरूनच गेले. तिच्या या अवस्थेला मीच कारणीभूत आहे. मगाशी अनिश विचारत होता की नेमकं काय झालं म्हणून. क्षणभर सुचेच ना, काय सांगावं. माझ्या बोलण्याचा परिणाम झाला आणि तिला त्रास झाला असं कळलं त्याला कधी तर तो आयुष्यभर माफ नाही करणार मला.
लवकर बरी हो ग, लवकर बरी हो.